गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटची लेक्चर सिरीज आपली सुरू झालेली आहे. या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत ब्रँच अकाउंटिंग. ब्रँच अकाउंटिंगचे प्रॉब्लेम आपले सुरू आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सिटी एक्झाम एप्रिल 2025 मध्ये विचारलेला आहे आणि एप्रिल 2025 मध्ये हा एक प्रॉब्लेम विचारला होता. प्रॉब्लेम कसा आहे आणि तो कसा सोडवायचा तो आज आपण इथे शिकणार आहोत. प्रॉब्लेम सुद्धा स्क्रीनवर आहे आणि सोल्युशन सुद्धा स्क्रीनवरच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक काय आणि आपण इझिली या टॉपिकमध्ये आउट ऑफ मार्क्स कसे मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर प्रॉब्लेम शेवटपर्यंत बघितलं तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही. तर प्रॉब्लेम बघा. सन कॉर्पोरेशन ऑफ पुणे हॅज अ ब्रँच ॲट मुंबई. सन कॉर्पोरेशन नावाचा व्यवसाय आहे ज्यांची ब्रँच मुंबईला आहे. याचा अर्थ सन कॉर्पोरेशन झाली हेड ऑफिस आणि मुंबई झाली ब्रँच. मग आपण इथं लिहून ठेवले सन कॉर्पोरेशन पुणे आणि मुंबई ब्रँच. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही फक्त प्रॉब्लेममध्ये बघायचं असतं हेड ऑफिसने ब्रँचला माल कसा पाठवला, ॲट कॉस्ट का ॲट इनवॉइस. तर व्यवस्थित बघा. दी हेड ऑफिस इनवॉइस गुड्स टू दी ब्रँच ॲट 25% ऑन इनवॉइस प्राईस. 25% कशावर सांगितले? ऑन इनवॉइस प्राईस. मग अंडरलाईन करा 25% ऑन इनवॉइस प्राईस. म्हणजे हेड ऑफिसने जो ब्रँचला माल पाठवला तो 25% इनवॉइस प्राईसने पाठवलेला आहे. तर या पद्धतीने आपण त्या इनवॉइस प्राईसचं सूत्र लोडिंग कॅल्क्युलेट करताना घेऊया. आता प्रॉब्लेममध्ये काही ट्रान्झॅक्शन असतात आणि कोणते अकाउंट बनवायचे. जर रिक्वायरमेंट नाही सांगितली तर आपण आपले 5 अकाउंट बनवणार आणि रिक्वायरमेंटमध्ये सांगितलं असेल तर जे सांगितले ते बनवा. तर इथं बघा रिक्वायरमेंटमध्ये सांगितलेले आहे फ्रॉम दी अबव इन्फॉर्मेशन प्रिपेअर ब्रँच स्टॉक अकाउंट, ब्रँच डेटर्स अकाउंट, ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट, ब्रँच पेटी कॅश अकाउंट आणि ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेगळा सांगितला त्यांनी. आपण याच्या ऐवजी ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट बनवत असतो म्हणजे 5 अकाउंट आणि 6वा असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पण त्यांनी काय केलं, एक्सपेन्सेस ऐवजी डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विचारलं. म्हणजे जे तुम्ही एक्सपेन्सेस अकाउंटला लिहित होता ते फक्त एक्सपेन्सेस कुठे लिहायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. एवढाच फरक आहे. आपण प्रॉब्लेम सोडवता तुमच्या लक्षात येणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण प्रॉब्लेम सोडूया. प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रॉब्लेमवर पण लक्ष द्या आणि सोल्युशनवर पण लक्ष द्या. टेक्निक, पहिलं काम काय करायचं तर पहिलं काम 3 ओपनिंग बॅलन्सेस दिले जातात ते सगळ्यांचे ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करा. स्टॉक, डेटर्स आणि पेटी कॅश यांचे ओपनिंग बॅलन्सेस दिले जातात आणि ओपनिंग बॅलन्सेस प्रत्येक अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि रेकॉर्ड करायचं. फक्त डेबिटला आणि एकदाच रेकॉर्ड करायचं. मग ब्रँचचा स्टॉक 1 एप्रिलचा दिलाय 1,60,000. 1 एप्रिलचा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक. मग इथं लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. स्टॉक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,60,000. एकच इफेक्ट करायचा. स्टॉकचा डेबिट बॅलन्स लिहिला. आता डेटरचा डेबिट बॅलन्स दिला. मग डेटरचा डेबिट बॅलन्स डेटर्स अकाउंटच्या डेबिटला. मग डेटर्स अकाउंटच्या डेबिटला लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. डेटर्सची अमाऊंट आहे 40,000 आणि त्याच्यानंतर अजून एक ओपनिंग बॅलन्स दिला पेटी कॅश. पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला. मग पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन त्याची अमाऊंट आहे 4,000. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, प्रॉब्लेम सोडवताना ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करणार एकदाच डेबिटला. आता काय करायचं, ओपनिंग झाल्यानंतर क्लोजिंग बॅलन्स चेक करायचे दिले का या तिघांचेच. मग बघा खाली इथं पूर्ण चेक करत घ्या. हे बघा क्लोजिंग स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स दिला 31 मार्चचा 2 लाख. मग ज्याचा क्लोजिंग बॅलन्स दिला त्याचा क्लोजिंग बॅलन्स लिहून टाका. ओपनिंग बॅलन्स डेबिटला लिहितात, क्लोजिंग बॅलन्स नेहमी क्रेडिटला लिहितात एकदाच. मग डेटरचा क्लोजिंग बॅलन्स नाही, पेटी कॅशचा पण नाही, फक्त कशाचा दिला, स्टॉकचा. मग स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि वरती क्लोजिंग बॅलन्स कधीच लिहायचा नाही, 5-6 लाईन सोडून. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कंसामध्ये याला लिहा क्लोजिंग स्टॉक. हा आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे किती, 2 लाख. मग आपण क्लोजिंग बॅलन्स लिहून टाकला. आता ब्रँच स्टॉक अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स पण आपल्याकडे आहे. आता एक लक्षात घ्या, आपण जेव्हा ब्रँच स्टॉक अकाउंट क्लोज करतो तेव्हा त्याचा येणारा फरक हा क्लोजिंग स्टॉक असतो. परंतु आता क्लोजिंग स्टॉक ऑलरेडी दिला तर आता क्लोज केल्यानंतर या अकाउंटला येणारा फरक क्लोजिंग स्टॉक नसणार. आता या अकाउंटला येणारा फरक एकतर सरप्लस असेल किंवा शॉर्टेज. डेबिटला डिफरन्स आला तर सरप्लस, क्रेडिटला आला तर शॉर्टेज. जेव्हा आपण क्लोज करू तेव्हा मी परत तुम्हाला सांगेल. आता
क्लोजिंग बॅलन्स एकच दिलं, लिहून घेतले आपण. सगळ्यात अगोदर ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करणार. आता सिक्वेन्सली प्रॉब्लेम सोडवा, जे जे दिले ते. काय दिलं? सेल्स, कॅश सेल्स. दोन प्रकारचे सेल्स असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. सेलचा पहिला इफेक्ट कुठे करायचा? तर सेल नेहमी तुम्ही स्टॉक अकाउंटला लिहा. काय करायचं? तर सिंपल लॉजिक आहे. स्टॉक जर आपल्याकडे आला तर डेबिट, स्टॉक आपल्याकडून गेला तर क्रेडिट. तर सेल वस्तू विकणे, वस्तू विकल्यामुळे वस्तू आपल्या काय होणार आहे? कमी होणार आहे, जाणार आहे. मग सेलमुळे आपला स्टॉक कमी होतो, म्हणजे नेहमी सेल आपल्याला क्रेडिट साईडलाच लिहायचे. काय करायचं? कॅश सेल एकदाच रेकॉर्ड करायचे आणि क्रेडिट सेल दोनदा रेकॉर्ड करायचे. नोट डाऊन करून ठेवा. कॅश सेल एकदा, क्रेडिट सेल दोनदा. कोणत्या अकाउंटला? स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला, कारण सेलमुळे स्टॉक कमी होतो. मग पहिले लिहा कॅश सेल. कॅश सेल आपल्याला कॅश मिळणार म्हणून लिहा बाय कॅश, कंसामध्ये कॅश सेल. त्याची अमाऊंट दिली 60,000. आता याचा दुसरा इफेक्ट करू नका, कारण आपल्याकडे कॅश अकाउंट नाही. आता दुसरा आहे क्रेडिट सेल, तो पण लगेच चेक करून घ्यायचा. बरेच विद्यार्थी म्हणणार सर इथं डिस्काउंटचा ट्रान्झॅक्शन आहे. डिस्काउंटचा जरी असला तर सेल पहिले करून घ्या. कॅश सेल झाल्यानंतर खाली चेक करा क्रेडिट सेल कुठं आहे का. बघा इथं दिलंय क्रेडिट सेल. मग क्रेडिट सेल सुद्धा ब्रँच स्टॉकच्या क्रेडिटलाच लिहायचं. मग लिहा बाय. आता क्रेडिट सेल उधारीवर विकला, कॅश येणार नाही. मग क्रेडिट सेल आपण विकतो कस्टमरला. कस्टमर म्हणजे उधारीवर ज्याला विकतो तो आपला डेटर्स असतो. जेव्हा जेव्हा क्रेडिट सेल रेकॉर्ड करणार तो फक्त ब्रँच डेटर्स नावाने रेकॉर्ड करायचा. मग लिहा ब्रँच डेटर्स. क्रेडिट सेल नेहमी ब्रँच डेटर्स नावाने रेकॉर्ड करा, कंसामध्ये क्रेडिट सेल. आणि त्याची अमाऊंट लिहा आउटर कॉलम. क्रेडिट सेल आहे 3 लाख. क्रेडिट सेल आहे 3 लाख. झालं. आता दुसरा इफेक्ट करावा लागेल का? कारण डेटर्स अकाउंट आपल्याकडे बनवलेला आहे. कॅश नव्हता म्हणून कॅशचा इफेक्ट केला नाही. मग कसा करायचा? एक इफेक्ट जर क्रेडिटला झाला तर दुसरा इफेक्ट डेबिटला होईल. मग आता डेबिटला कोणत्या अकाउंटच्या? डेटर्स अकाउंटला जायचं आणि स्टॉक अकाउंट घ्यायचं. मग चला डेटर्स अकाउंटच्या डेबिटला. मग डेटर्स अकाउंटच्या डेबिटला जाऊया. डेटर्स अकाउंटच्या डेबिटला कोणता अकाउंट लिहायचा? ब्रँच स्टॉक. ब्रँच स्टॉक कंसामध्ये क्रेडिट सेल. किती होता? 3 लाख. संपलं. म्हणजे सेल आपल्याला, सेलमुळे आपल्या वस्तू कमी होणार, नेहमी स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. कॅश सेल एकदा रेकॉर्ड करा, क्रेडिट सेल डेटर्स नावाने दोनदा रेकॉर्ड करा. डेटर्स स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला आणि डेटर्स अकाउंटच्या डेबिटला. संपलं. आता डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू कस्टमर आणि बॅड डेब्ट्स हे 3 खर्च परत रिपीट करतोय. डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू कस्टमर आणि बॅड डेब्ट्स हे 3 खर्च प्रॉब्लेममध्ये दिले जातात. काही वेळेस 3च्या 3 देतात, काही वेळेस 2च देतात, काही वेळेस 1च देतात. हे खर्च डेटर्सशी संबंधित आहे आणि याचे 2 इफेक्ट करायचे. नोट डाऊन करून ठेवा, यांचे 2 इफेक्ट करायचे. मग इथं बघून घ्या, डिस्काउंट पण आलं, बॅड डेट्स पण आलं. खाली अलाउन्सेस वगैरे नाही, फक्त 2च खर्च दिले, डिस्काउंट आणि बॅड डेट्स. हे डेटर्सशी संबंधित आहे. मग याचे 2 इफेक्ट करा. पहिला इफेक्ट हे खर्च आहे, खर्च म्हणून आपण एक्सपेन्सेस अकाउंटला रेकॉर्ड करा. मग तुम्ही म्हणणार सर एक्सपेन्सेस अकाउंटच नाही आहे, तर एक्सपेन्सेस ऐवजी आपल्याकडे कोणता अकाउंट आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. जर एक्सपेन्सेस अकाउंट नसेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. आणि जर सर एक्सपेन्सेस अकाउंट पण आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण बनवलेला असेल तर मग खर्च कुठे लिहा? एक्सपेन्सेस अकाउंटला लिहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहू नका. आता एक्सपेन्सेस अकाउंट नाही आहे म्हणून सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हे खर्च कुणाशी संबंधित आहे? डेटरशी संबंधित आहे म्हणून लिहायचं ब्रँच डेटर्स. आणि तुम्हाला माहिती आहे खर्च नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितात. नॉमिनलचा नियम वापरायचा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेबिटलाच खर्च लिहितात. मग ब्रँच डेटरशी संबंधित कोणकोणते खर्च? डिस्काउंट अलाउड. म्हणजे नंबर 1 डिस्काउंट अलाउड. मग डिस्काउंट अलाउड दिलेला आहे 8,000. दुसरा दिला बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ. दुसरा दिला बॅड डेब्ट्स, शॉर्टमध्ये लिहितो मी, पूर्ण बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ किती? 6,000. बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ 6,000. आणि तिसरा आहे अलाउन्सेस टू कस्टमर, तो नाही दिला. आता यांचे 2 इफेक्ट करायचे. पहिल्यांदा एक्सपेन्सेस म्हणून डेबिटला रेकॉर्ड करा, एक्सपेन्सेस अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, लिहिलं. आता दुसरा इफेक्ट डेटर्स अकाउंटला करायचा. मग डेटर्स अकाउंटच्या कुठे जाणार? आता पहिला इफेक्ट जर डेबिटला झाला तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. मग चला डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला तिकडे कुठे लिहिलं होतं? प्रॉफिट अँड लॉसला. मग इथं लिहायचं बाय ब्रँच प्रॉफिट अँड लॉस. बाय ब्रँच प्रॉफिट अँड लॉस. पहिला डिस्काउंट अलाउड.
डिस्काउंट अलाउड किती 8,000 आणि दुसरा बॅड डेब्ट्स, दुसरा कोणता होता बॅड डेब्ट्स, रिटर्न ऑफ, रिटर्न ऑफ म्हणजे कमी करणे, मग बॅड डेब्ट्स आहे 6,000 संपले. मग हे 3 खर्च लक्षात ठेवा, प्रॉब्लेममध्ये आले तर दोनदा रेकॉर्ड करायचे. पहिल्यांदा एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला, एक्सपेन्सेस अकाउंट नसेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि दुसऱ्यांदा डेटर्स अकाउंटच्या नेहमी क्रेडिटला रेकॉर्ड करायचे. संपलं. बॅड डेब्ट झालं, डिस्काउंट झालं. आता रिटर्न फ्रॉम कस्टमर, रिटर्न आले कुणाकडून कस्टमरकडून, तर रिटर्न फ्रॉम कस्टमरचे सुद्धा 2च इफेक्ट करायचे. कुठे तर पहिले एक लक्षात घ्या, रिटर्न आला कुणाकडून कस्टमरकडून, स्टॉक आला, मग स्टॉक आला तर डेबिट आणि गेला तर क्रेडिट. जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार तर माल आलेला आहे ब्रँचकडे, तर माल आला म्हणजे कुठे लिहायचा डेबिटला, मग इथं लिहायचं टू. आता जर परत आला असेल ब्रँचकडून तर गुड सेंड टू ब्रँच लिहायचं, परंतु ब्रँचकडून नाही आला, कुणाकडून आला कस्टमरकडून. जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार तेव्हा त्याला आपण अकाउंट लिहिणार डेटर्स अकाउंट. मग ब्रँच डेटर्स टू ब्रँच डेटर्स कंसामध्ये लिहायचं रिटर्न. कितीचे रिटर्न आले 3,000चे. आता याचे 2 इफेक्ट करायचे का, कारण डेटर्स अकाउंट आपल्याकडे आहे. मग इकडे डेबिटला झाला इफेक्ट, दुसरा इफेक्ट डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला स्टॉक. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय ब्रँच स्टॉक, ब्रँच स्टॉक कंसामध्ये रिटर्न 3,000 संपलं. तर हा पण ट्रान्झॅक्शन परीक्षेमध्ये 100% असणार. रिटर्न फ्रॉम कस्टमर, जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार स्टॉक अकाउंटच्या डेबिटला लिहा डेटर्स आणि डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा ब्रँच स्टॉक. संपलं. रिटर्न झालं. कलेक्शन फ्रॉम डेटर्स, हा ट्रान्झॅक्शन सुद्धा 100% परीक्षेमध्ये येणार. कलेक्शन, डेटर्सकडून कलेक्शन केलं किंवा कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स असं पण सांगतात, किंवा कॅश रिसिव्ड ऑन लेजर अकाउंट असं पण सांगतात. तर कलेक्शन केलं किंवा कॅश मिळाली कुणाकडून डेटर्सकडून, तर डेटर्स अकाउंटला लिहा, फक्त एकदाच लिहा. काय करायचं, तुम्हाला डेटर्सकडून कॅश मिळायची बाकी आहे, अजून मिळाली नाही तर डेबिटला लिहा. पण डायरेक्ट मिळाली असेल, वसूल झाली असेल तर क्रेडिटला लिहा. तर आता इथं मिळाली, कलेक्शन झालं, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला डेटर्सकडून पैसे मिळतील नेहमी डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा आणि एकदाच लिहा बाय कॅश, बाय कॅश कंसामध्ये कलेक्शन एकदाच लिहायचं, कारण कॅश अकाउंट आपल्याकडे नाही. मग कलेक्शन कितीचं झालं 2,40,000 संपलं. हा ट्रान्झॅक्शन सुद्धा परीक्षेमध्ये असणार. जेव्हा जेव्हा डेटर्सकडून पैसे मिळतील, डेटर्सकडून कलेक्शन होईल, डेटर्स अकाउंटला जायचं आणि क्रेडिटला लिहायचं बाय कॅश, एवढंच करा बस, संपलं. कलेक्शन झालं. त्याच्यानंतर गुड्सचे ट्रान्झॅक्शन आहे, सेंड आणि रिटर्नचे. गुड्सचे ट्रान्झॅक्शन फक्त ब्रँच स्टॉक अकाउंटला लिहितात. गुड्स आले, वस्तू आले तर डेबिटला, वस्तू गेले तर क्रेडिटला. मग बघा, गुड्स सेंड टू ब्रँच, गुड्स सेंट कुणाला ब्रँचला, कितीचे 4,00,000ला. मग ब्रँचला माल पाठवला, याचा अर्थ ब्रँचकडे माल आला, ब्रँचकडे माल आला तर कुठे लिहायचं डेबिटला. मग डेबिटला लिहा टू, काय लिहायचं गुड्स सेंड टू ब्रँच, गुड्स सेंड टू ब्रँच. ॲट इनवॉइस प्राईस सांगितलं आणि माल इनवॉइस प्राईसनेच दिलेला आहे, तर इनवॉइस प्राईस सांगितलं तर आहे ती घ्या. कॉस्ट प्राईस सांगितली तर त्याला कन्वर्ट करावी लागते. तर गुड्स सेंड टू ब्रँच 4,00,000 इनवॉइस प्राईसने दिला, मग इनवॉइस प्राईसनेच माल पाठवत आहे 4,00,000. आता याचा एकच इफेक्ट करायचा फक्त डेबिटला, कारण माल आलेला आहे. कारण दुसरा इफेक्ट का नाही करायचा, गुड्स सेंड टू ब्रँच आपल्याकडे नाही. आता इथं बघा, गुड्स रिटर्न टू एचओ, एचओ म्हणजे हेड ऑफिस, रिटर्न टू कुणाला, हेड ऑफिसला रिटर्न झाला. मग गुड्स आता हेड ऑफिसला परत केले, मग आपल्याकडून माल आला आपल्याकडे का आपल्याकडे गेला, आपल्याकडून माल गेला, आपण वस्तू पाठवल्या. मग जेव्हा जेव्हा माल आला असेल तर आपण डेबिटला लिहितो, माल आपल्याकडून गेला असेल तर आपण क्रेडिटला लिहितो. आता आपण रिटर्न केलं आपण ब्रँचने, तर आता वस्तू जाणार आहे म्हणून क्रेडिटला लिहा, बाय गुड्स सेंड टू ब्रँच लिहा, किंवा गुड्स रिटर्न असं लिहिलं तरी चालेल, बाय गुड्स रिटर्न, गुड्स रिटर्न टू एचओ, गुड्स रिटर्न टू एचओ, एचओ म्हणजे हेड ऑफिस. कितीचे रिटर्न केले 32,000. एकच इफेक्ट करा, कारण दुसरा इफेक्ट करायचा नाही. मग वस्तू जर आल्या तर डेबिटला गुड्स सेंड टू ब्रँच, आणि वस्तू जर रिटर्न केल्या तर क्रेडिटला गुड्स सेंड टू ब्रँच किंवा गुड्स रिटर्न. एकच इफेक्ट करायचा, संपलं. क्रेडिट सेल आपला झाला, क्लोजिंग स्टॉक झाला. चेक रिसिव्ड फ्रॉम एचओ फॉर एक्सपेन्सेस, हेड ऑफिसकडून आपल्याला चेक मिळाला, कशासाठी, खर्चासाठी. आता कोणकोणते खर्च आहे बघा, सॅलरी, रेंट, ॲडव्हर्टायझिंग,
3 खर्च दिले, तर मी तुम्हाला सांगितले होते डिस्काउंट, बॅड डेट्स आणि अलाउन्सेस या खर्चांचे 2 इफेक्ट करतात आणि या व्यतिरिक्त जेवढे पण खर्च रेग्युलर खर्च असतात त्यांचा फक्त एकच इफेक्ट करायचा. म्हणजे बाकीचे जेवढे पण खर्च येतील त्यांचा फक्त एकच इफेक्ट करा आणि तो एक इफेक्ट कुठे करायचा, तो एक इफेक्ट नेहमी एक्सपेन्सेस अकाउंटला करायचा, कारण ते एक्सपेन्सेस आहे. आता एक्सपेन्सेस अकाउंट नाही, तर एक्सपेन्सेस अकाउंट नसेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करा. एक्सपेन्सेस कुठं लिहितो आपण, डेबिटला. मग एक एक एक्सपेन्सेस लिहा. टू सॅलरीज यांच्यामुळे आपली कॅश जाणार आहे ब्रँचची. मग सॅलरीज आहे 24,000, टू सॅलरीज 24,000. त्याच्यानंतर रेंट अँड टॅक्सेस, म्हणजे टू रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस आहे 12,000. त्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंग, सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ॲडव्हर्टायझिंग आहे 10,000. झाले. तर मी काय सांगितलं, रेग्युलर जनरल खर्च फक्त एकदाच रेकॉर्ड करायचे. एक्सपेन्सेस अकाउंट असेल तर एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला आणि एक्सपेन्सेस अकाउंट नसेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. खर्च नेहमी डेबिटलाच रेकॉर्ड करायचे. झाले. आता पेटी कॅश 6,000. ब्रँचला पेटी कॅश मिळाली तर पेटी कॅश नेहमी, हा ट्रान्झॅक्शन 100% प्रॉब्लेममध्ये असेल, पेटी कॅश नेहमी फक्त पेटी कॅश अकाउंटला लिहायचं. कुठे लिहू सर, तर कॅश मिळालेली आहे, मग कॅश मिळाली तर नेहमी डेबिटला लिहायचं आणि कॅश जर गेली ब्रँचची तर क्रेडिटला लिहायचं. मग कॅश मिळालेली आहे, मग लिहा टू कॅश कंसामध्ये पेटी कॅश. नेहमी पेटी कॅश जेव्हा ब्रँचला मिळेल तेव्हा पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटलाच लिहायचं आहे आणि एकदाच लिहायचं आहे 6,000, कारण कॅश अकाउंट आपल्याकडे नाही. एकदाच रेकॉर्ड करा. आता बघा, ॲक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस इनकर्ड बाय ब्रँच. इनकर्ड म्हणजे खर्च करणे. ॲक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस, छोटे छोटे खर्च कोण खर्च करत आहे, ब्रँच. मग मला सांगा, एक्सपेन्सेस आहे, मग याचे 2 इफेक्ट करायचे. हा पण प्रॉब्लेम परीक्षेमध्ये 100% येणार. जेव्हा जेव्हा छोटे छोटे खर्च पेटी एक्सपेन्सेस ब्रँच पेड करणार तेव्हा त्याचे 2 इफेक्ट होणार. एक, एक्सपेन्सेस म्हणून तो एक्सपेन्सेस अकाउंटला दाखवा आणि दुसरा, त्याच्यामुळे ब्रँचची कॅश जाणार आहे म्हणून पेटी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला दाखवा. मग पहिला हा एक्सपेन्सेस आहे म्हणून एक्सपेन्सेस अकाउंटला लिहा. आता एक्सपेन्सेस अकाउंट नाही आहे, मग एक्सपेन्सेस ऐवजी कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग लिहा टू पेटी एक्सपेन्सेस. कितीचे पेटी एक्सपेन्सेस आहे, 8,000. आता याचे 2 इफेक्ट करायचे, विसरायचं नाही. जेव्हा जेव्हा ब्रँच छोटे छोटे खर्च देणार तेव्हा त्याचे 2 इफेक्ट होणार. एक्सपेन्सेस म्हणून पहिल्यांदा एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला आणि एक्सपेन्सेस अकाउंट नसेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला झाल्यानंतर याच्यामुळे ब्रँचची कॅश जाणार आहे म्हणून दुसरा इफेक्ट दाखवायचा पेटी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. मग पेटी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय ब्रँच. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिलं होतं म्हणून लिहा बाय ब्रँच प्रॉफिट अँड लॉस. कंसामध्ये लिहायला विसरायचं नाही, पेटी एक्सपेन्सेस. काय पेड करते ब्रँच, पेटी एक्सपेन्सेस. किती रुपयाचे, 8,000 रुपयाचे. 8,000 रुपये कॅश ब्रँचची जाणार आहे. संपलं. 2 इफेक्ट काय करायचे, जेव्हा जेव्हा पेटी खर्च स्मॉल खर्च ब्रँच करणार एक्सपेन्सेस म्हणून एक्सपेन्सेसच्या डेबिटला, एक्सपेन्सेस अकाउंट नसेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट करायला विसरू नका, ब्रँच खर्च पेड करत आहे, ब्रँचची कॅश जाणार म्हणून पेटी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. संपलं. सगळ्या ट्रान्झॅक्शनची पोस्टिंग झाल्यानंतर प्रॉब्लेम संपला. आता लोडिंग कॅल्क्युलेट करा. मग वर्किंग नोट, या वर्किंग नोटमध्ये नाव द्या वर्किंग नोट. वर्किंग नोट, सगळे ट्रान्झॅक्शनची पोस्टिंग झाल्यानंतर वर्किंग नोट सोडवायची. वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट करायची लोडिंग. काय कॅल्क्युलेट करायची, लोडिंग. लोडिंग 3 ट्रान्झॅक्शनवर कॅल्क्युलेट करतात, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि गुड्स रिटर्न आणि सेंडचे ट्रान्झॅक्शन. मग पहिला ओपनिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक ऐवजी आपण पहिल्यांदा काय करू, आपलं डायरेक्ट आपण ओपनिंग स्टॉक लिहिलं. पहिले सूत्र बनवा लोडिंगचा. मग लोडिंगचं सूत्र काय, इनवॉइस प्राइस. अगोदर आपण काय करू, लोडिंगचं सूत्र तयार करू. इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. हा सूत्र तुम्ही लिहायचा आणि तयार करायचा. कसा तयार करायचा तो मी तुम्हाला सुरुवातीला अंडरलाईन करायला सांगितली होती. ब्रँच
ला हेड ऑफिसने माल कसा पाठवला, दोन प्रकारे माल पाठवला जाऊ शकतो, ॲट कॉस्ट किंवा ॲट इनवॉइस. कॉस्टने माल पाठवला तर कॉस्टला 100 मानायचं आणि इनवॉइस प्राईसने माल पाठवला तर इनवॉइस प्राईसला 100 मानायचं. एवढंच लक्षात घ्या. मग इथं कॉस्ट सांगितलं तर कॉस्टला 100 माना, इनवॉइस सांगितलं तर इनवॉइसला 100 माना. 25% ऑन इनवॉइस सांगितलं, मग इनवॉइस सांगितलं तर इनवॉइसला 100 माना, मग इनवॉइसला 100 माना. प्रॉफिट किती तो दिला जातो, 25% म्हणजे तो प्रॉफिट आहे. प्रॉफिटच्या खाली लिहा 25. आता मला सांगा 100 पैकी 25 जर प्रॉफिट असेल तर कॉस्ट मूळ किंमत किती, 75. 75 आणि 25 झाले 100. झालं सूत्र तयार. आता लोडिंग कॅल्क्युलेट करा. मग पहिली लोडिंग ओपनिंग स्टॉक, पहिली लोडिंग ओपनिंग स्टॉक. मग काय करायचं, खूप सोपं आहे. ज्यावर लोडिंग काढताय त्याची अमाऊंट घ्या, त्याला इनवॉइस प्राईसने डिवाइड करा आणि प्रॉफिटने मल्टिप्लाय करा. मग ओपनिंग स्टॉकवर काढताय, ओपनिंग स्टॉकची अमाऊंट घ्या. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट इथं आहे 1,60,000. मग ओपनिंग स्टॉकची अमाऊंट 1,60,000 भागिले कशाने भागायचं, इनवॉइस प्राईसने भागायचं. मग इनवॉइस प्राईस किती 100. मग भागिले 100 गुणिले कशाने गुणायचं, प्रॉफिटने. प्रॉफिट किती 25. मग गुणिले 100 गुणिले 25. मग करा, कॅल्क्युलेटर अलाउड आहे तुम्हाला. 1,60,000 भागिले 100 गुणिले 25. उत्तर आलं 40,000. मग लोडिंग आपली आली ओपनिंग स्टॉकवर किती 40,000. किती लोडिंग आली 40,000. आता लोडिंगचा इफेक्ट लगेच रेकॉर्ड करा. लोडिंग कुठे रेकॉर्ड करतात, तर लोडिंग फक्त रेकॉर्ड करतात ॲडजस्टमेंट अकाउंटला. कोणत्या अकाउंटला, ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला. कुठे रेकॉर्ड करायची, ऑपोजिट, उलट. ओपनिंग स्टॉक कुठे होता, तर ओपनिंग स्टॉक होता डेबिटला, स्टॉक अकाउंटच्या डेबिटला. तर लोडिंग कुठे जाणार, क्रेडिटला. मग ॲडजस्टमेंट अकाउंटला या, ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय, आणि स्टॉकची लोडिंग लिहिताना नेहमी स्टॉक रिझर्व शब्द लिहायचा आहे. स्टॉक रिझर्व, स्टॉक रिझर्व कंसामध्ये लिहा लोडिंग ओपनिंग स्टॉक. किती 40,000. संपलं. दुसरी लोडिंग कॅल्क्युलेट करा. दुसरी लोडिंग कॅल्क्युलेट करायची क्लोजिंग स्टॉकवर. आता आपण क्लोजिंग स्टॉक अगोदर शोधत असतो, मग लोडिंग कॅल्क्युलेट करतो. आता शोधायची गरज नाही, क्लोजिंग स्टॉक दिला होता इथं, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. मग क्लोजिंग स्टॉक आहे, डायरेक्ट क्लोजिंग स्टॉकवर लोडिंग घ्या. दुसरी लोडिंग कॅल्क्युलेट करा क्लोजिंग स्टॉकवर. मग सिंपल आहे, क्लोजिंग स्टॉकची अगोदर अमाऊंट घ्या. मग क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती 2 लाख. मग क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 2 लाख. त्याला फक्त भागायचं इनवॉइस प्राईसने, इनवॉइस प्राईस 100 आणि गुणायचं प्रॉफिटने, प्रॉफिट 25. फक्त एवढंच करायचं. मग करा कॅल्क्युलेटरवर. 2 लाख भागिले 100 गुणिले 25, 50,000. लोडिंग किती आली 50,000. 50,000 लोडिंग आली. आता कुठे रेकॉर्ड करू, तर उलट रेकॉर्ड करायचं ॲडजस्टमेंट अकाउंटला. आता मला सांगा तुम्ही, स्टॉकला क्लोजिंग स्टॉक कुठे होता, ओपनिंग स्टॉक डेबिटला होता, लोडिंग गेली क्रेडिटला. क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला आहे तर लोडिंग जाणार डेबिटला. मग स्टॉक ॲडजस्टमेंट अकाउंटला या आणि लोडिंग लिहा डेबिटला. मग डेबिटला इथं लोडिंग लिहायची. स्टॉकची लोडिंग नेहमी स्टॉक रिझर्व नावाने, टू स्टॉक रिझर्व, आणि कंसामध्ये लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक. किती लोडिंग कॅल्क्युलेट केली आपण 50,000. मग रेकॉर्ड करा 50,000. आणि लोडिंग फक्त एकदाच रेकॉर्ड करतात, फक्त ॲडजस्टमेंट अकाउंटला, दुसरं कुठंच रेकॉर्ड करू नका. 2 लोडिंग झाल्या. ओपनिंग स्टॉकची लोडिंग झाली, क्लोजिंग स्टॉकची लोडिंग झाली. आता इथून पुढच्या सगळ्या लोडिंग फक्त गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर रेकॉर्ड करायच्या आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शन फक्त स्टॉक अकाउंटला जायचं आणि बघायचं. मग स्टॉक अकाउंटला या, गुड्सचे ट्रान्झॅक्शन अगोदर डेबिटचे घेऊ आणि याची लोडिंग जाणार क्रेडिटला. मग गुड्सचे ट्रान्झॅक्शन फक्त एकच आलं बघा, गुड्स सेंड टू ब्रँच. बाकी गुड्सचे ट्रान्झॅक्शन नाही. किती आहे 4 लाख. मग लिहा वर्किंग नोटमध्ये गुड्स सेंड टू ब्रँच, गुड्स सेंड टू ब्रँच. गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर लोडिंग किती होती 4 लाख. मग अमाऊंट घ्या 4 लाख भागायचा इनवॉइस प्राईस, इनवॉइस प्राईस 100 गुणायचं प्रॉफिट 25. मग करा 4 लाख भागिले 100 गुणिले 25. उत्तर येणार 1 लाख. मग लोडिंग आली 1 लाख. आता या लोडिंगला फक्त ॲडजस्टमेंट अकाउंटला रेकॉर्ड करा एकदा. आता ही लोडिंग कुठे होती, तर ही लोडिंग होती 4 लाखाची. गुड्स सेंड टू ब्रँच कुठे होता डेबिटला, तर लोडिंग कुठे जाणार क्रेडिटला. मग ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला जा.
ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि इथे लिहा बाय गुड्स सेंड टू ब्रँच कंसामध्ये लोडिंग आणि किती लोडिंग कॅल्क्युलेट केली आपण 1,00,000 फक्त एकदा रेकॉर्ड करा 1,00,000 झालं. परत स्टॉक अकाउंटला या फक्त गुड्सच्या ट्रान्झॅक्शनची लोडिंग कॅल्क्युलेट करायची फक्त गुड्सचे ट्रान्झॅक्शन मग एकच होता सोडून द्या. आता क्रेडिटला चेक करा कोणते गुड्सचे ट्रान्झॅक्शन कॅश ब्रँच डेटर्स गुड्सचे ट्रान्झॅक्शन एकच आला गुड्स रिटर्न कितीचे आहे 32,000 मग 32,000 वर लोडिंग काढा. ही क्रेडिटला आहे लोडिंग जाणार डेबिटला मग पहिले 32,000 वर लोडिंग काढू. गुड्स रिटर्नचा ट्रान्झॅक्शन आहे त्याला गुड्स सेंड पण म्हणतात गुड्स रिटर्न टू HO आणि त्याची अमाऊंट होती 32,000 किती होती 32,000 भागायचं 100ने आणि गुणायचं प्रॉफिट 25ने मग किती येतं बघा 8,000 रुपये उत्तर येईल. मग 32,000 भागिले 100 गुणिले 25 8,000 मग लोडिंग आली 8,000 किती आली लोडिंग 8,000 कुठे रेकॉर्ड करायची ॲडजस्टमेंट अकाउंटला कोणत्या साईडला तर ओरिजिनल कुठं होतं तर ओरिजिनल स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला होतं तर ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला. मग ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला या ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स रिटर्न टू HO कंसामध्ये लोडिंग आणि ती लोडिंग आली 8,000 किती आली 8,000. परत स्टॉक अकाउंटला या फक्त गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर लोडिंग कॅल्क्युलेट करा. गुड्सचे ट्रान्झॅक्शन एकच होते डेबिटला आणि इकडे पण एकच होता क्रेडिटला. ओपनिंग स्टॉकची लोडिंग झाली क्लोजिंग स्टॉकची लोडिंग झाली आणि सर्व गुड्सचे पण लोडिंग झाल्या प्रॉब्लेम संपला. म्हणजे आपल्याला स्टॉक अकाउंटला यायचं आणि स्टॉक अकाउंटला ओपनिंग स्टॉकवर लोडिंग कॅल्क्युलेट करायची गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर आणि क्लोजिंग स्टॉकवर. आता सगळ्या लोडिंग कॅल्क्युलेट झाल्यानंतर क्लोज करा स्टॉक अकाउंट क्लोज करा. मग स्टॉक अकाउंट आपण क्लोज करूया. मग स्टॉक अकाउंटची टोटल कोणती साईडची जास्त आहे बघा तर इथं जर बघितलं तर तुम्ही डेबिट साईड जास्त दिसते. मग डेबिट साईड नाही तर इथं जास्त मला वाटतं क्रेडिट साईड आहे कारण इथं जास्त अमाऊंट आहे. मग क्रेडिटची टोटल करा 60,000 प्लस 3,00,000 प्लस 32,000 प्लस 2,00,000 5,92,000 जी साईड जास्त असेल त्या साईडला क्लोज करा. मग क्रेडिट साईड जास्त आहे 5,92,000 आता ती सेम टोटल डेबिटला लिहा 5,92,000 आणि याच्यातून डेबिटची अमाऊंट वजा करा. मग डेबिटला आलेले अमाऊंट वजा 1,60,000 वजा 3,000 मायनस 4,00,000 फरक आला 29,000. आता सर या डिफरन्सला काय नाव द्यायचं तर आपण स्टॉक अकाउंटच्या डिफरन्सला नेहमी क्लोजिंग स्टॉक नाव देतो परंतु प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी क्लोजिंग स्टॉकचा बॅलन्स दिलेला होता. मग क्लोजिंग स्टॉकचा बॅलन्स जर दिलेला असेल तर आता स्टॉक अकाउंटला येणारा फरक क्लोजिंग स्टॉक नसणार तर स्टॉक अकाउंटला येणारा फरक जर क्लोजिंग स्टॉक दिलेला असेल तर स्टॉक अकाउंटला येणारा फरक एकतर सरप्लस असेल किंवा शॉर्टेज असेल. डेबिटला डिफरन्स आला तर त्याला सरप्लस नाव द्या आणि क्रेडिटला डिफरन्स आला तर त्याला शॉर्टेज नाव द्या. आता डेबिटला आला काय नाव द्यायचं सरप्लस आणि सरप्लस आणि शॉर्टेज नेहमी दोन इफेक्ट करतात ॲडजस्टमेंट अकाउंटला लिहितात. मग याला लिहा टू ब्रँच ॲडजस्टमेंट टू ब्रँच ॲडजस्टमेंट सरप्लस आणि शॉर्टेज जर आले तर ते ब्रँच ॲडजस्टमेंटला दाखवायचे कंसामध्ये सरप्लस हा सरप्लस आहे याचे दोन इफेक्ट करायचे. मग हा आता डेबिटला आहे तर ॲडजस्टमेंट अकाउंटच्या जाणार क्रेडिटला. मग ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला या बाय ब्रँच स्टॉक ब्रँच स्टॉक कंसामध्ये सरप्लस किती होता 29,000. म्हणजे स्टॉक अकाउंट क्लोज करायचं. स्टॉक अकाउंटला जर क्लोजिंग स्टॉक ऑलरेडी दिलेला असेल तर येणारा फरक सरप्लस किंवा शॉर्टेज असेल आणि तो येणारा फरक दोनदा रेकॉर्ड करायचा. पहिल्यांदा ॲडजस्टमेंट अकाउंट स्टॉक अकाउंटच्या जिथं येईल तिथं आणि दुसऱ्यांदा ॲडजस्टमेंट अकाउंटला. मग डेबिटला फरक आला तर सरप्लस नाव द्या ब्रँच ॲडजस्टमेंट आणि ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला जा ब्रँच स्टॉक. संपलं. आता हा झाल्यानंतर तुम्ही क्लोज करा पेटी कॅश अकाउंट. मग पेटी कॅश अकाउंट आपण क्लोज करूया. पेटी कॅश अकाउंटची डेबिट साईड जास्त आहे 10,000 क्रेडिटला लिहा 10,000
आणि डिफरन्स किती येतोय, तर डिफरन्स येतोय 2000. आता पेटी कॅशचा आणि डेटरचा क्लोजिंग बॅलन्स दिला नव्हता, मग पेटी कॅशचा आणि डेटरचा जो काही फरक येईल तो क्लोजिंग बॅलन्स असेल, मग याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स कॅरीड डाऊन कुठेच ट्रान्सफर होत नाही, एकदाच रेकॉर्ड करायचं बस. स्टॉक अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स दिला होता, पण कॅश आणि डेटरचा क्लोजिंग बॅलन्स दिला नव्हता. याचा अर्थ आता कॅश आणि डेटरचा जो फरक येईल तो क्लोजिंग बॅलन्सच असणार. मग क्लोजिंग बॅलन्स असणार, आता डेटरचा पण फरक क्लोजिंग बॅलन्सच असणार. मग डेटरची डेबिट साईडच जास्त असणार. मग डेबिटला बघा 3,40,000, डेबिटला टोटल लिहा 3,40,000, क्रेडिटला टोटल लिहा 3,40,000. आणि 3,40,000 मधून एवढे अमाऊंट वजा करा. मग 3,40,000 मायनस 8,000 मायनस 6,000 मायनस 3,000 अँड मायनस 2,40,000. डिफरन्स आला 83,000. मग याला नाव द्या, काय नाव द्यायचं, तर डेटरचा सुद्धा क्लोजिंग बॅलन्स दिला नव्हता, तर येणारा फरक हा क्लोजिंग बॅलन्सच असणार. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का विद्यार्थी मित्रांनो, ओपनिंग बॅलन्स दिल्यानंतर त्या अकाउंटचे जर क्लोजिंग बॅलन्स नसतील तर त्या अकाउंटला क्लोज झाल्यानंतर येणारा डिफरन्स त्यांचा क्लोजिंग बॅलन्स असेल. आणि क्लोजिंग बॅलन्स कुठेच ट्रान्सफर करायचा नाही. पेटी कॅश पण झालं, डेटर्स पण झालं. आता पुढचा अकाउंट क्लोज करा, एक ॲडजस्टमेंट अकाउंट. मग ॲडजस्टमेंट अकाउंटची बघा कोणती साईड जास्त आहे, तर ॲडजस्टमेंट अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे. 1,40,000 आणि 29, 1,69,000. मग क्रेडिटला लिहा 1,69,000, डेबिटला लिहा 1,69,000 आणि 1,69,000 मधून 58,000 वजा करा, मायनस 58,000. फरक आलाय 1,11,000. 1,11,000. लक्ष द्या, आता या फरकाला आपण नाव देतो ग्रॉस प्रॉफिट. काय नाव देतो, ग्रॉस प्रॉफिट. डेबिटला आलं तर आणि क्रेडिटला आलं तर ग्रॉस लॉस. मग याला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट किंवा जनरल प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट. आणि आत्तापर्यंत आपल्याकडे ॲडजस्टमेंट अकाउंट नंतर पुढे अकाउंटच नव्हते, तर ॲडजस्टमेंट अकाउंट नंतर कोणताच अकाउंट बनवलेला नसेल तर यालाच नेट प्रॉफिट म्हणा. परंतु ॲडजस्टमेंट अकाउंटच्या नंतर तुमच्याकडे जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, कोणता, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर नेहमी ॲडजस्टमेंट अकाउंटला आलेला डिफरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. मग इथं कंसामध्ये लिहा ट्रान्सफर टू P&L अकाउंट. ॲडजस्टमेंट अकाउंटचा डिफरन्स नेहमी प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतात. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नसेल तर ॲडजस्टमेंट अकाउंटचा जो डिफरन्स असेल त्यालाच नेट प्रॉफिट नेट लॉस म्हणा. आता हा डेबिटला आहे, डिफरन्स जाणार क्रेडिटला. मग क्रेडिटला लिहा बाय ब्रँच ॲडजस्टमेंट. कोणत्या अकाउंटचा फरक आहे, ब्रँच ॲडजस्टमेंट. आणि कंसामध्ये लिहा ग्रॉस प्रॉफिट. काय आहे तो, ग्रॉस प्रॉफिट. किती, 1,11,000. 1,11,000. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे. किती, एकच ट्रान्झॅक्शन आलं 1,11,000. मग डेबिटला सेम टोटल लिहा 1,11,000 आणि 1,11,000 मधून एवढ्या सगळ्या अमाऊंट वजा करा. मग 1,11,000 वजा 8,000 वजा 6,000 वजा 24,000 त्याच्यानंतर 12,000 सगळ्या वजा करायच्या. त्याच्यानंतर 10,000 आणि त्याच्यानंतर 8,000. तर डिफरन्स किती येतो विद्यार्थी मित्रांनो, तर आपला डिफरन्स जो येत आहे तो डिफरन्स येत आहे इथं 43,000. मग याला नाव द्या, डेबिटला डिफरन्स येतोय. आता आपल्याला माहिती आहे डेबिटला आला प्रॉफिट अँड लॉसच्या तर नेट प्रॉफिट आणि क्रेडिटला आलं तर नेट लॉस. तर याला नाव द्या टू नेट प्रॉफिट, कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. तर नेट प्रॉफिट आपल्याला मिळाला 43,000. प्रॉब्लेम संपला. या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकतात. इतक्या इझिली आपण ब्रँच अकाउंटचा प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो सॉल्व करू शकतो. फक्त प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक तुम्हाला जमली पाहिजे. ॲडजस्टमेंट अकाउंट नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर ॲडजस्टमेंट अकाउंटचा डिफरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार.
त्याच्यानंतर एक्सपेन्सेस अकाउंट जर नसेल तर एक्सपेन्सेस अकाउंटचे सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार आणि एक्सपेन्सेस अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर दोन्ही पण असतील तर मग एक्सपेन्सेस अकाउंटलाच खर्च लिहायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला खर्च लिहायचे नाही. एक्सपेन्सेस अकाउंटचा फरक ॲडजस्टमेंट अकाउंटला जाणार, एक्सपेन्सेस अकाउंटचा फरक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आणि ॲडजस्टमेंट अकाउंटचा फरक पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच जाणार. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करू शकतो. खूप सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या आणि प्रॉब्लेम व्यवस्थित परीक्षेमध्ये शिका. पुढच्या लेक्चरला परत नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.